परमिट रूम बिअर बारमध्ये देशी दारू विक्रीला परवानगी मिळणार, बिअर शॉपीमध्ये विदेशी मद्य विक्रीला परवानगी मिळणार, याविषयी अजितदादा आपले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री महोदय झाल्यापासून बऱ्याच गोष्टी कानावर येत आहेत, पेपरात येत आहेत, टी व्हीवर येत आहेत. तर मित्रांनो, या बाबतीत नेमकं काय होईल आणि काय होईल म्हणण्यापेक्षा काय होण्याची शक्यता आहे ते विस्तृतपणे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, ह्याच्या आधी आपण 2-3 शॉर्ट व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती किंवा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ टाकले होते. 15 दिवसापूर्वी काही कन्फर्म न्यूज येण्याची शक्यता होती, त्याचा देखील व्हिडिओ टाकला होता. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला, बऱ्याच जणांनी तो बघितला आणि त्याच्याविषयी न्यूज येण्याची शक्यता होती 15 दिवसापूर्वी. परंतु ती न्यूज न येता आता 9 तारखेला, आज आहे तारीख, किती तारीख आहे आज? 14. आज 14 आहे. ओके, 9 तारखेला एक GR आला. त्याच्याविषयी आपण ती माहिती आपल्या सर्व सोशल मीडियावर दिली आणि तो GR देखील आपल्या अमित भूतकर कन्सल्टन्सी या ॲपवरती आपण फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला आहे. तर नेमकं काय होईल, म्हणजे ह्याविषयी काय होईल म्हणण्यापेक्षा काय होण्याची शक्यता आहे याची विस्तृत माहिती, सविस्तर माहिती आपण या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना आपण योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. चला तर मित्रांनो, आपण आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आज तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघताय, आपल्या चॅनलला येत आहे, ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. FL2 म्हणजे वाईन शॉपचं लायसन आणि CL3 म्हणजे देशी दारू किरकोळ विक्री लायसन. हे गेले 1972 पासून, म्हणजे 1972 मार्च एंड 1972ला नवीन ही दोन्ही लायसन, परमिट वाईन शॉपचं आणि देशी दारूचं लायसन द्यायचं गव्हर्नमेंटनं बंद केलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टीला जवळपास आज 52 वर्ष झालेली आहेत. 52 वर्षामध्ये एक ही परमिट वाईन शॉपचं अथवा देशी दारूचं लायसन गव्हर्नमेंटनं इश्यू केलं नाहीये, दिलं नाहीये. तर मित्रांनो, आता ज्यावेळेस अजितदादा आपले मंत्री महोदय झाले त्यावेळेस आपल्या एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पुढे काही प्रस्ताव ठेवले. ह्या प्रस्ताव नवीन आहेत का किंवा आत्ता ठेवलेत का? तर नाही मित्रांनो. आधी पुढची माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण थोडंसं ह्याच्या हिस्ट्रीमध्ये जाऊया. साधारण बघा 2009-10ची गोष्ट असावी. म्हणजे त्या गोष्टीला किती वर्ष झाली आता? 10, 14, 15 एक वर्ष झाली, 15-16 वर्ष झाली. ठीक आहे. साधारण एक 15-16 वर्षापूर्वी सेम ह्या प्रकारच्या न्यूज आल्या होत्या आणि त्यातल्या काही न्यूज झाल्या पण. म्हणजे काय काय न्यूज होत्या बघा. एक म्हणजे जी आत्ता मी म्हटलं ती परमिट रूम बिअर बारमध्ये देशी दारू विक्रीची परवानगी द्यायची, बिअर शॉपीमध्ये विदेशी मद्य विक्रीची परवानगी द्यायची आणि देशी दारूमध्ये बिअर विक्रीची परवानगी द्यायची. मित्रांनो, त्यावेळेस साधारण देशी दारूची जी दुकानं होती म्हणजे CL3 होती, त्यामध्ये बिअर शॉपीचं लायसन अटॅच करायची परवानगी मिळाली आणि अटॅच झाली आणि आज देखील होतात. म्हणजे जर तुमचं CL3 असेल आणि तुम्ही अजून देशी दारू विकताय तुम्ही आणि तुम्हाला बिअर विक्रीची परवानगी पाहिजे आहे, तर तुम्ही संबंधित आपल्या SP ऑफिसला अर्ज करून तुम्हाला आज देखील देशी दारूमध्ये बिअर शॉपी विक्रीची परवानगी मिळू शकते. तो त्यावेळेस तो नियम झाला, तो आजपर्यंत चालू आहे. त्याच वेळेस बिअर शॉपीमध्ये विदेशी मद्य आणि बारमध्ये देशी मद्य विक्रीची परवानगी मिळणार म्हणून आम्हाला आमच्या त्यावेळेचे जे अधिकारी होते त्यांनी सूचना केल्या. आम्ही त्या प्रकारे नकाशे बनवले. म्हणजे देशी मद्य साठवणुकीसाठी वेगळं गोडाऊन पाहिजे वगैरे त्यांनी काही जे नियम सांगितले, त्या प्रकारे आम्ही त्यावेळेस आमचे बार चालू होते, आमच्या बारमध्ये देशी दारूचा लायसन मिळणार या दृष्टीनं जे काय चेंजेस करायचे होते, जे काय त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितल्या होत्या त्या प्रकारे आम्ही केलं देखील. म्हणजे देशी दारू ठेवण्यासाठी सेपरेट स्टोअर केलं, त्याच्यासाठी वेगळं काउंटरची हे करायची होती, नकाशा आम्ही त्या प्रकारे नवीन बदलले. त्या प्रकारे तिथं किरकोळ जे चेंजेस होते ते आम्ही प्लायवूडनं वगैरे करून घेतले. तर हे केल्यानंतर होईल म्हणले आता, पण अचानकच काही लोकांनी, काही समाजसेवकांनी, आता आपल्याला कुणाला या ठिकाणी नाव घ्यायचं नाही, नाव ठेवायचं नाही, तर काही समाजसेवकांनी आंदोलनं केली आणि
ही गोष्ट हाणून पाडली, ही गोष्ट तिथं ठप्प झाली. त्यावेळेस नंतर दरवर्षी किंवा ज्यावेळेस मंत्री महोदय आपले चेंज होतात, ते दरवर्षी आपले जे एक्साईजचे अधिकारी आहेत, उच्च लेवलचे अधिकारी आहेत, म्हणजे कमिशनर असतील किंवा सेक्रेटरी असतील, म्हणजे वरच्या दर्जाचे अधिकारी आहेत, हे मंत्री महोदयांपुढं महसूल वाढीसाठी गेले 50 वर्ष झाले आपण वाईन शॉपची देशी दारूची लायसन दिली नाहीत, ती नवीन लायसन इश्यू करावीत, किंवा बिअर बारमधून जास्त डिपॉझिट घेऊन किंवा फी वाढ करून त्यांना देशी दारूचं लायसन द्यावं, किंवा बिअर शॉपीमध्ये त्यांच्याकडून जास्त डिपॉझिट किंवा जास्त फी आकारून त्यांना विदेशी मद्याचं परवानगी द्यावी. अशा प्रकारचे प्रस्ताव वेळोवेळी माझ्या मते तर दरवर्षी ठेवत आले आहेत. दरवर्षी किंवा जे नेते चेंज होतात, जे मंत्री महोदय चेंज होतात, त्यांच्यासमोर हे प्रस्ताव नियमितपणे ठेवले जातात. परंतु हे इम्प्लिमेंट करण्यासाठी त्या प्रकारचा धडाडीचा नेता असणं आवश्यक आहे, धडाडीचा नेता असणं गरजेचं आहे. परंतु बऱ्याच वर्षानंतर अजितदादांच्या रूपानं आपल्या एक्साईज डिपार्टमेंटला त्या धडाडीचा नेता मिळालेला आहे. त्यामुळं आज ह्या मागणीला जोर चढलेला आहे, किंवा आज या मागणीमध्ये थोडासा दम आलेला आहे, किंवा आज ही मागणी आपली पूर्ण होऊ शकते अशा आशा जागृत झाल्या आहेत. त्यामुळं ही सगळी हालचाल आहे. ही झालं ह्याची बॅकग्राऊंड, ह्याचा इतिहास. तर मित्रांनो, आता होऊ काय शकतं हे बघा, मी क्लिअर सांगतो, कुठलीही मी म्हणतोय असं होईल ही गॅरंटी नाहीये. माझी संबंधित जे आपल्या या डिपार्टमेंटचे जे जाणकार लोक आहेत, एक्साईजचे जे जाणकार लोक आहेत, किंवा आपली जी हॉटेल मालक संघटना आहे, परमिट रूम बिअर बार किंवा लिकर विक्रेता असोसिएशन आहे, ज्याचं मुख्य ऑफिस उल्हासनगर या ठिकाणी आहे, त्यातले काही जुने माझ्यापेक्षा पण सिनियर, म्हणजे ज्यांचं वय आज 70-75 पेक्षा जास्त आहे, अशा सिनियर अधिकाऱ्यांची, अशा सिनियर आपल्या सहकाऱ्यांशी, म्हणजे जे लिकर व्यावसायिक आहेत, सिनियर लिकर व्यावसायिक आहेत, माझ्यापेक्षा देखील सिनियर आहेत, जे आपल्या लिकर व्यवसायाला व्यावसायिकांवर अन्याय होऊ नये म्हणून धडपडत असतात, ज्यांनी अंतराची केस दिल्लीपर्यंत लढली, ज्यांनी बारांची केस ती लढली, ज्यांनी बऱ्याच म्हणजे 10% 5% टॅक्स केला, त्याच्या विरोधात त्यांचा आता लढा चालू आहे, किंवा मागं जी फी वाढ झाली ती कमी करण्यासाठी लढले. भरपूर आता आपल्याला नावं कुणाचीच घ्यायची नाही, चांगली पण नाही वाईट पण नाही, ठीक आहे. तर त्यांच्याशी माझी चर्चा झाली, एक्साईजच्या काही जाणकार अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली. त्यावरून ज्या शक्यता आहेत त्या शक्यता फक्त आपण डिस्कस करणार आहे. ह्या कुठली शक्यता होईल किंवा ह्यातली एक होईल किंवा होईल का नाही हे पण सांगता येत नाही. हे मी सांगायच्या आधी डिस्क्लेमर देतोय. ज्या काही चर्चा झाल्यात त्या मी तुमच्यासमोर फ्रँकली मांडणार आहे, ओपनली मांडणार आहे. अशा प्रकारे होण्याची शक्यता आहे का? आहे. अशा प्रकारे होण्याची 100% शक्यता आहे का? अजिबात नाही. अशा प्रकारे होऊ शकल, किंवा जे मी तुम्हाला एक 4-5 ऑप्शन 3-4 ऑप्शन देणार आहे त्यापैकी काहीतरी होईल, किंवा काही सुद्धा होणार नाही, जैसे ते राहील. ठीक आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या. आता सगळ्यात पहिल्यांदा काय की बाबा बरेच वर्ष चालू आहे ते म्हणजे काय की परमिट रूमला देशी दारूचं लायसन द्यायचं, त्यांच्याकडून थोडंफार काय डिपॉझिट घ्यायचं किंवा फी वाढ करून घ्यायची, जेणेकरून शासनाचा महसूल वाढत. ही एक शक्यता आहे. होऊ शकतं का? होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण हिस्ट्रीपासून जाऊया आणि आता जे काय चाललं होतं ते पण आपण तिथपर्यंत पोहोचूया. दुसरी गोष्ट, बिअर शॉपीला विदेशी मद्य विक्रीची परवानगी द्यायची, म्हणजे विस्की, रम, होडका, जिन 35 UP पर्यंत. ही बिअर शॉपीची संघटना आहे. त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं. ते दरवर्षी मार्चला जातात आणि त्या प्रकारची निवेदनं आपल्या मुंबईला कमिशनर ऑफिसला किंवा संबंधित मंत्र्यांना त्यांच्या असोसिएशनच्या बिअर शॉपीधारक मालकांच्या असोसिएशनच्या वतीने ते देत असतात. त्यांच्याशी माझं डिटेल बोलणं झालं. हे ते दरवर्षी ज्या वेळापासून म्हणजे जे आता सांगितलं तुम्हाला देशी दारूला वाईन बिअरचं लायसन मंजूर झालं त्यावेळेस पासून ती लोक दरवर्षी जात आहेत. एक्साईजच्या कमिशनर साहेबांना म्हणा किंवा मंत्री साहेबांना म्हणा, त्या प्रकारची निवेदनं देत आहेत आणि त्याचा ते फॉलोअप घेत आहेत. कशासाठी? की बिअर शॉपीमध्ये विदेशी मद्य विकायला परवानगी मिळावी यासाठी. हे होऊ शकतं का? तर हे होऊ पण शकतं किंवा नाही पण होऊ शकत, दोन्ही पण शक्यता आहेत. ठीक आहे. आता तिसरी महत्वाची गोष्ट जी वरच्या लेवलनं किंवा जी होण्याची दाट शक्यता आहे असं वाटतंय, होईल पण नाही पण, त्याविषयी आपण आता डिस्कस करूया. काय होऊ शकतं? तर
आता लक्ष द्या, इथून पुढं महत्वाचं आहे. आज इथपर्यंत तुम्ही आलाय म्हणजे तुम्हाला नक्की इंटरेस्ट आहे ह्या गोष्टीमध्ये. आणि ही गोष्ट मुद्दाम मी सुरुवातीला हायलाईट केली नाही, कारण का जे जाणकार आहेत, जे वेळ घालवतात, त्यांनाच ही माहिती पोहोचली पाहिजे. जे स्वॅप करत बघतात, नुसतं टाइमपासवर 1 मिनिटं 2 मिनिटं बघतात, त्यांना ही माहिती नाही मिळाली तरी चालेल. कारण काय, अर्धी अधुरी माहिती घेतात आणि फोन करतात आणि करायचं काही नसतं. आमचा महत्वाचा वेळ, तुमचा महत्वाचा वेळ वाया घालवतात. ठीक आहे, काय होऊ शकतं बघा. आता ह्याच्या आधी काय होऊ शकतं, आधी ज्यावेळेस दादांनी मग काय केलं की 15 दिवसापूर्वी असं असं होणार असं एक न्यूज आल्या होत्या. मग त्याला परत विरोधी पक्षानं कडकडून विरोध केला की बाबा तुम्ही तरुण पिढीला व्यसनाधीन करताय, तुम्ही तरुणांच्या हातात लेखणी द्यायच्याऐवजी बाटली देताय, जे जे एनिथिंग जे काय काय असेल ते. त्यामुळं परत ते थोडंसं बॅकफूटला गेलं. आणि काय झालं, परंतु आपले दादा आहेत जसं म्हणलं की धडाडीचा नेतृत्व आपल्याला पाहिजे ते मिळालंय, मग ते गप बसणार नाही. त्यांनी काय केलं, 9 तारखेला एक GR काढलेला आहे, गव्हर्नमेंटनं, शासनानं काढलेला आहे. दादांनी नाही, शासनाने एक GR काढलाय. त्यामध्ये 5 जणांची समिती स्थापन केली आहे. तो GR अमित भुतकर कन्सल्टन्सी असं आपलं ॲप आहे. या ॲपमध्ये फ्रीमध्ये मोफत तुमच्यासाठी मी उपलब्ध करून दिलाय. आपलं अमित भुतकर कन्सल्टन्सी असं गुगल प्ले स्टोअरला टाईप करा, आपलं ॲप येईल. आपला जो लोगो आहे ABCचा तो दिसेल तुम्हाला. ते ॲप डाउनलोड करा. ते ॲप डाउनलोड केल्यानंतर डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये 3 लाईन्स आहेत, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर फ्री मटेरियल असं एक ऑप्शन येईल. त्या फ्री मटेरियलवर क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला तो GR तुम्हाला तिथं उपलब्ध आहे. ठीक आहे, तर तो GR तुम्ही वाचा. त्या GR मध्ये काय केलेलं आहे की 2 महिन्याची मुदत दिली आहे. समजून घ्या, 2 महिन्याची मुदत दिली आहे. 5 जणांची समिती नेमली आहे. त्यामध्ये कोण आहेत, तर आपल्या एक्साईजचे कमिशनर साहेब आहेत, आपल्या एक्साईजचे सचिव आहेत, गृह विभागाचे सचिव आहेत, आणखीन 2 सचिव आहेत असे, आपले सेल टॅक्स विभागाचे सचिव आहेत, आणि होम गृह एकच, माहिती दुसऱ्या अजून एक, असे 5 जणांची समिती स्थापन केली आहे. त्याला त्यांनी 2च महत्वाची कामं दिली. पहिलं महत्वाचं काम काय दिलंय, जे आपले आजूबाजूची राज्य आहेत, कर्नाटक असेल, आता कर्नाटकात आपल्यापेक्षा दारूचे दर जास्त आहेत, जवळजवळ 50% आपल्यापेक्षा जास्त, MRP जास्त आहे. ठीक आहे, आणि तिथं जनरली लिलाव पद्धत वगैरेनं दिलं जातं. आणि तिथं जे आपल्याकडे ट्रेडर्स, डिस्ट्रीब्युशन खाजगी आहेत, तिथं डेपो आहेत, ते गव्हर्नमेंटचे डेपो आहेत. कंपन्यांना त्या गव्हर्नमेंटच्या डेपोला माल द्यावा लागतो. आणि हे सगळे जे बिअर बार मालक किंवा बिअर शॉपी मालक किंवा वाईन शॉप मालक आहेत, हे त्या डेपोमधनं माल आणतात. मग ह्या ज्या आजूबाजूला, तसं गुजरातमध्ये वेगळं आहे, गुजरातमध्ये दारूबंदीच आहे, परंतु आंध्रामध्ये वेगळी आहे. आंध्रामध्ये तर अशी पॉलिसी आहे की, आंध्रामध्ये नाही, तमिळनाडूमध्ये तर अशी पॉलिसी आहे की तुम्ही त्याच राज्यात जर बनवत असाल तरच तुम्हाला तिथं ती दारू विकता येते. बाहेरच्या राज्यातून ते इम्पोर्ट पण दारू करून देत नाहीत. म्हणजे जर तुम्हाला तमिळनाडूमध्ये दारू विकायची असेल तर तुमची फॅक्टरी तमिळनाडूमध्ये पाहिजे आहे, तरच तुम्हाला ती दारू तमिळनाडू. अशा प्रत्येक राज्याच्या आपल्या दारूच्या पॉलिसी वेगळ्या आहेत. मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की व्हॅटच्या कक्षेत आपलं हे येतं, GST मध्ये येत नाही का, तर प्रत्येक राज्याला दारू आणि पेट्रोल हे व्हॅटच्या कक्षेच्या बाहेर आहे. आणि फर्स्ट पॉइंटला MRP आहे, ते म्हणजे दारू आणि औषधं. ठीक आहे, असं तो विषय नाही आपला. तर ह्या ज्या समितीला आहे, तर हे जे आपले आजूबाजूचे राज्य आहेत त्यांच्या लिकर पॉलिसीचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. त्यामध्ये सर्वच प्रकारे अभ्यास, की बाबा लायसनिंग कसं देतात, परमिट रूम बिअर कुठले लायसन्स देतात, डेपो सिस्टीम आहे का खाजगी आहे, मग त्याचा पूर्ण अभ्यास करून मग आपल्याला काय महसूल वाढीच्या दृष्टीने योग्य आहे ह्याचं रिपोर्टिंग करायचं आहे. पहिली गोष्ट बघा, आपल्या आजूबाजूची जी राज्य आहेत ह्या राज्यांच्या लिकर पॉलिसीचा अभ्यास, संपूर्ण लिकर पॉलिसीचा, डिटेल लिकर पॉलिसीचा, म्हणजे तिथं कंपन्यांना काय केलं जातं, मग कंपन्यांकडून माल तिथं कुठं गव्हर्नमेंट डेपो टाकणं चांगलं आहे. बघा, ही सगळ्यांच्यावरच गदा आहे. ठीक आहे, तर ते डेपो टाकणं चांगलं राहील का, आत्ता जी महाराष्ट्रामध्ये खाजगी ट्रेडर्स आहेत ज्याला आपण FL1 लायसन म्हणतो, ते आपलं फायदेशीर, त्यातनं ज्यादा महसूल मिळेल का, गव्हर्नमेंटनं जर शासनाचे डेपो टाकले जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तिथून माल सप्लाय केला तर त्यात जास्त महसूल मिळेल. त्यानंतर जी आत्ताची आपली पॉलिसी आहे ती पॉलिसीमध्ये जास्त पैसे मिळत आहेत, किंवा कर्नाटकामध्ये किंवा आंध्रामध्ये ज्या टेंडर म्हणा किंवा ज्या वार्षिक त्यांच्याकडून हे घेतलं जातं, म्हणजे मालक बदलतात, अशा प्रकारच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीमधनं महाराष्ट्र शासनाला जास्त महसूल मिळेल. अशा प्रकारे अभ्यास करून रिपोर्ट सादर करायला सांगितलेला आहे. हे झालं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे आत्तापर्यंत आपले एक्साईजचे अधिकारी
मंत्री महोदयांना किंवा शासनाला ज्या सूचना किंवा ज्या बदल सजेस्ट करत होते त्याचा देखील अभ्यास करायला सांगितलाय की बाबा आपल्या यांनी सांगितलं असेल की वाईन शॉपची लायसन्स सोडा, देशी दारूची किरकोळ विक्रीची लायसन्स सोडा, बिअर शॉपीला देशी दारू विदेशी दारू द्या, परमिट रूमला देशी दारू द्या, ह्याचा अभ्यास करायला सांगितलाय. आणि ह्याचा डिटेल अभ्यास करून ह्यातनं कुठल्या मार्गानं ह्यातलं काय केलं म्हणजे महाराष्ट्रातल्या पॉलिसीज आहेत त्या जर चालू ठेवल्या आणि जर वाईन शॉपची लायसन दिली तर महसूल वाढेल का, इतर राज्यांच्या पॉलिसी जर अडॉप्ट केल्या आणि त्यातनं आपला महसूल वाढेल, याचा विस्तृत रिपोर्ट शासनाला करायला सांगितलाय. अशा प्रकारचा 9 तारखेचा तो GR आहे आणि ह्याच्यासाठी 2 महिन्याची मुदत दिली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 15 मिनिटं झाले आलो आहे, ठीक आहे. आणि ह्याचं कन्क्लुजन असं निघतं की 2 महिने कोणच काय सांगू शकत नाही की काय होईल. आता ही जी समिती 5 जणांची आहे, ही समिती काय अभ्यास करते, कुणा त्यांचं मत काय बनतंय किंवा सच्चाई काय आहे की बाबा महाराष्ट्राच्या पॉलिसी चांगल्या आहेत शासनाच्या दृष्टीनं, हा सगळा विचार करणार. हे शासनाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने विचार करणार की बाबा कुठली पॉलिसी अवलंबली तर महाराष्ट्र शासनाला लिकर व्यवसायातून किंवा एक्साईज डिपार्टमेंटकडून जास्तीत जास्त महसूल जमा होईल याचा विचार करणार आणि ते सजेस्ट करणार. आणि जे ती समिती सजेस्ट करेल त्याच्या प्रकारे अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ही 9 तारखेलाच GR आलेला आहे, त्याच्यावर त्यांनी काम चालू केलं असेल. वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथली पॉलिसीचा अभ्यास, आपल्या पॉलिसीचा अभ्यास, आणि त्यांना ती 2 महिन्याची मुदत आहे. कदाचित 15 दिवस 1 महिना ते मुदत वाढ पण घेऊ शकतात किंवा 2 महिन्याच्या आत पण ते त्यांचा रिपोर्ट देऊ शकतात, ठीक आहे. तो हा काय रिपोर्ट देत आहेत त्याच्यानंतर शासन काय निर्णय घेते याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आता अवलंबून राहिल्या आहेत. त्यामुळं माझ्या मते मित्रांनो, तुम्ही जर लिकर व्यवसायात येऊ इच्छिता तर माझं प्रामाणिकपणे आणि सांगणं आहे की तुम्ही बाकीच्या गोष्टींची वाट न बघता आता जर काय FL1 निघतंय, तुमची तेवढी कॅपॅसिटी असेल FL1 काढा. FL3चं लायसन निघतंय, तुमच्याकडे तेवढी जागा वगैरे उपलब्ध असेल, 5-10 लाख रुपये असतील तर तुम्ही FL3 काढा. छोटा गाळा असेल 150-200 स्क्वेअर फीटचा, बिअर शॉपीचं लायसन काढा. अजून जर तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची असेल FL1 बरोबर CL2 काढा. परंतु लिकर व्यवसायात या कधी न मरणारा, कधी न थांबणारा, कधी तेजी असणारा, मंदी कधी न अवलंबणारा, ज्यामध्ये डिप्रिशिएशन, घट, तेजी मंदी, दर पडलेत किंवा मार्केट डाऊन आहे. आता बघा तुम्ही स्टॉक मार्केट आत्ता पडलेलं आहे, काय जे कारण असतील ते असतील मला माहित नाही, पण स्टॉक मार्केटमध्ये खूप डेप आलेली आहे. सोन्याचे दर दिवाळीमध्ये 90,000 वर गेले होते तर आत्ता काहीतरी मध्ये 75-76 हजारावर आले होते. नोटबंदीपासून माझ्या मते तुमचं रिअल इस्टेट मार्केट डाऊनच आहे. अशी तेजी मंदी ह्या व्यवसायानं कधीच बघितली नाही. गेले 50 वर्ष, जवळपास 80 पासून 77 पासून मी ह्या व्यवसायात बघतोय, लहानपणापासून, हा आमची दुसरी पिढी आहे. ह्या कधीही यात मंदी नाही, दरवर्षी थोडे थोडे दर वाढतच जातात. लॉकडाऊन असू दे, काही असू दे, जेवढी बंधनं आणली जातील ह्या व्यवसायावर तेवढा हा व्यवसाय बाउन्स बॅक होतो किंवा वाढतोय. तर मित्रांनो, तुम्ही बाकीच्या गोष्टींचा जास्त विचार न करता शांतपणे तुम्ही जर ह्या व्यवसायात येऊ इच्छिता तर काय 500-600 स्क्वेअर फीटची जागा असेल तुमच्याकडे, वाण्याची बिगर शेती झालेली बांधलेली, तर तुम्ही परमिट रूम बिअर बार काढा. नसेल जागा कुठं पण गावात चांगल्या स्पॉटच्या ठिकाणी भाड्यानं घ्या, तिथं चालू करा. छोटीशी जागा असेल 150-200 स्क्वेअर फीट तिथं बिअर शॉपी चालू करा. पण ह्या व्यवसायात या. माझ्या मते व्हिडिओ मोठा झालाय आणि तुम्हाला ह्यामध्ये काय होणार हे कळलं असेल असं मला वाटतंय. हा व्हिडिओ इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.